नमस्कार मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी या विषयातील अतिसंभाव्य 150हून अधिक प्रश्नांचा संच पाहणार आहोत. हा जो व्हिडिओ आहे हा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहे, त्यामुळे स्टार्ट टू एंड पर्यंत व्हिडिओ जरूर पहा. प्रश्न आहे, भारताचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न कोणाला जाहीर झालेला आहे? सो भारताचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न हा कर्पूरी ठाकूर यांना जाहीर झालेला आहे आणि हा पुरस्कार त्यांना मरणोत्तर जाहीर झालेला आहे. कर्पूरी ठाकूर जे आहेत हे बिहारचे माजी मुख्यमंत्री होते. 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे अरविंद पनगडिया यांची. कोणत्या देशाचे मून स्नायपर नावाचे यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं आहे? तर मून स्नायपर नावाचं यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलेलं आहे जपान या देशाचं, आणि अशा प्रकारे जपान जो आहे हा 5वा देश बनलेला आहे चंद्रावर लँडिंग करणार. भारताच्या सशस्त्र सीमा दलाच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? सो भारताच्या सशस्त्र सीमा दलाच्या महासंचालकपदी नियुक्ती झालेली आहे दलजित सिंग चौधरी यांची. आंध्र प्रदेश येथील विजयवाडा येथे अनावरण करण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं नाव काय आहे? सो त्यांच्या पुतळ्याचं नाव आहे स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस. महाराष्ट्र राज्यात कोठे पहिले पोक्सो न्यायालय होणार आहे? सो हे होणार आहे पुणे येथे. कोणाला मरणोत्तर PM राष्ट्रीय शौर्य पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आलेला आहे? सो PM राष्ट्रीय शौर्य पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आलेला आहे आदित्य ब्राह्मणे यांना. जगात 4थ्या क्रमांकावर कोणत्या देशाचा शेअर बाजार पोहोचलेला आहे? सो जगात 4थ्या क्रमांकावरती पोहोचलेला आहे भारतीय शेअर बाजार. केंद्र सरकारने किती वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश बंदी केलेली आहे? सो केंद्र सरकारने 16 वर्षाखालील जे विद्यार्थी आहेत त्यांना कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश बंदी केलेली आहे. 76वा भारतीय लष्करी दिनाचा कार्यक्रम कोठे पार पडलेला आहे? सो हा पार पडलेला आहे लखनौ येथे. संभव नावाची भारतीय लष्कराने स्वतंत्र संपर्क यंत्रणा कशासाठी सुरू केलेली आहे? सो संभव नावाची यंत्रणा भारतीय लष्कराने लष्कराच्या दळणवळणाच्या सोयीसाठी जी आहे सुरू केलेली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदासाठी कोणाची निवड झालेली आहे? सो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे रजनीश शेट यांची. 81व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरलेला आहे? तर तो आहे ओपनहायमर. तसेच सर्वोत्कृष्ट अभिनेता कोणता ठरलेला आहे? तर तो ठरलेला आहे सिलियन मर्फी. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोणती ठरलेली आहे? तर त्यांचं नाव आहे लिली ग्लॅडस्टोन. फ्रान्स देशाच्या पंतप्रधानपदी निवड झालेले पहिले समलिंगी पंतप्रधान कोण ठरलेले आहेत? तर त्यांचं नाव आहे गॅब्रियल अटल. जगातील सर्वाधिक महागडी कंपनी कोणती ठरलेली आहे? तर जगातील सर्वाधिक महागडी कंपनी ठरलेली आहे मायक्रोसॉफ्ट. महाराष्ट्र सरकारने दावोस येथे पार पडलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत किती लाख कोटींचे सामंजस्य करार केलेले आहेत? सो महाराष्ट्र सरकारने दावोस येथे 3.5 लाख कोटींचे जे आहे सामंजस्य करार केलेले आहेत जागतिक आर्थिक परिषदेमध्ये. भारतीय नौदल सामग्री विभाग प्रमुखपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? ती झालेली आहे किरण देशमुख यांची. 19 ते 31 जानेवारी दरम्यान खेलो इंडिया युथ गेम्स 2024 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आलेला आहे? तर ते राज्य आहे तामिळनाडू. तामिळनाडू राज्यामध्ये खेलो इंडिया युथ गेम्स 2023 आयोजित करण्यात आले होते 19 ते 31 जानेवारी दरम्यान. महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? सो महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेली आहे डॉक्टर नितीन करीर यांची. कोणत्या देशाने आइन्स्टाईन प्रोब या खगोलशास्त्रीय उपग्रहाचं प्रक्षेपण केलेलं आहे? सो आइन्स्टाईन प्रोब या खगोलशास्त्रीय उपग्रहाचं प्रक्षेपण केलेलं आहे चीन या देशाने. राष्ट्रीय गुन्हे संशोधन विभागानुसार बाल गुन्हेगारीत प्रथम क्रमांकावर असलेलं राज्य कोणतं आहे? सो बाल गुन्हेगारीमध्ये प्रथम क्रमांकावर असलेलं राज्य आहे महाराष्ट्र राज्य. ऑपरेशन सर्वशक्ती हे ऑपरेशन भारतीय लष्कराने कशासाठी सुरू केले आहे किंवा कशासाठी सुरू करणार आहे? सो ऑपरेशन सर्वशक्ती हे जे ऑपरेशन आहे हे भारतीय लष्कर जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्याकडून जे सतत होत असलेल्या कारवाया आहेत त्यांच्या विरोधात हे ऑपरेशन सर्वशक्ती सुरू करण्यात येणार आहे. भारताच्या 16व्या वित्त आयोगाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? सो 16व्या वित्त आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती झालेली आहे ऋत्विक पांडे यांची.
युगांडा देशामध्ये आयोजित केलेल्या अलिप्तवादी चळवळ परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार आहे? सो युगांडा येथे आयोजित करण्यात आलेल्या अलिप्तवादी चळवळी परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत एस जयशंकर. अंडर 19 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा 2024 कोणत्या देशात सुरू होत आहे? सो अंडर 19 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा 2024 सुरू होत आहे दक्षिण आफ्रिका या देशामध्ये. केंद्र सरकारने कोणत्या वर्षापर्यंत देशातील प्रत्येक गावातील घरात नळाद्वारे पाणी पोहोचवण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे? सो हे उद्दिष्ट ठेवलेलं आहे 2024 वर्षापर्यंत. देशातील पहिली अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे कोणादरम्यान सुरू झालेली आहे? तर ती सुरू झालेली आहे अयोध्या ते दरभंगा दरम्यान. आणि याचं उद्घाटन कोणी केलेलं आहे? तर उद्घाटन केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. कोणत्या देशाने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून लखबीर सिंग लांडाला घोषित केले आहे? सो आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून लखबीर सिंग लांडाला भारत या देशाने घोषित केलेला आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची जागतिक आर्थिक परिषद कोणत्या देशात पार पडलेली आहे? सो ही जागतिक आर्थिक परिषद पार पडलेली आहे दाओस येथे. आणि दाओस कुठे येते? तर स्वित्झर्लंड या देशामध्ये येते. भारताच्या 16व्या वित्त आयोगाच्या शिफारसीची अंमलबजावणी कधीपासून होणार आहे? सो 16व्या वित्त आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी होणार आहे 1 एप्रिल 2026 पासून. भारतात पहिल्यांदा कोणत्या नदीवर सौर ऊर्जेवर चालणारी बोट धावणार आहे? सो भारतात पहिल्यांदा शरयू या नदीवरती जी आहे सौर ऊर्जेवर चालणारी बोट धावणार आहे. बांधकाम क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल बिझनेस एक्सलंट अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर ते केलेलं आहे राजेश गोयल यांना. आणि कोणी केलेलं आहे? तर रमेश बैस जे आपल्या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आहेत त्यांच्या हस्ते जो आहे हा बिझनेस एक्सलंट अवॉर्ड राजेश गोयल यांना देण्यात आलेला आहे. आयसीसी सर्वोत्तम T20 क्रिकेटपटू 2023 कोण ठरलेला आहे? सो आयसीसीचा सर्वोत्तम T20 क्रिकेटपटू 2023 ठरलेला आहे सूर्यकुमार यादव. आणि हा जो आहे सलग दुसऱ्यांदा याने जो आहे हा किताब पटकावलेला आहे. महाराष्ट्र सरकारने कोणता दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे? सो महाराष्ट्र सरकारने 15 जानेवारी हा जो दिवस आहे हा राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कशासाठी? तर खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त जो आहे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आसाम राज्याचा सर्वोच्च पुरस्कार आसाम वैभव पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झालेला आहे? सो हा जाहीर झालेला आहे रंजन गोगोई यांना. कृष्ण विवराचा अभ्यास करण्यासाठी अवकाश मोहीम राबवणारा जगातील पहिला देश कोणता आहे? सो हा जगातील पहिला देश आहे अमेरिका हा देश. आणि कृष्ण विवर म्हणजे काय? तर ब्लॅक होल. त्या ब्लॅक होलचा अभ्यास करण्यासाठी अवकाश मोहीम राबवणारा जगातील पहिला देश आहे अमेरिका. जीवनधारा 2 या विमा पॉलिसीची सुरुवात कोणी केलेली आहे? सो या विमा पॉलिसीची सुरुवात केलेली आहे LICने. कोणत्या नगर परिषदेने महाराष्ट्रातील पहिल्या स्मार्ट कॅफे टॉयलेटची निर्मिती केलेली आहे? सो ती नगर परिषद आहे हिंगणघाट नगर परिषद. नीती आयोगाच्या अहवालानुसार मागील 9 वर्षात भारतातील किती कोटी लोक गरिबीतून बाहेर पडलेले आहेत? तर नीती आयोगाच्या अहवालानुसार मागील 9 वर्षामध्ये 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर पडलेले आहेत. ब्रिस्क या गटामध्ये किती नवीन देशांचा समावेश झालेला आहे? सो ब्रिस्क या गटामध्ये नवीन 6 देशांचा समावेश झालेला आहे. ते देश कोणकोणते आहेत? तर अर्जेंटिना, इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया व संयुक्त अरब अमिराती. धारावीच्या झोपडपट्टीचा पुनर्विकास कोणत्या देशाच्या धर्तीवरती करण्यात येणार आहे? तर धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास सिंगापूर देशाच्या धर्तीवरती करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या नवीन वाहन कायद्यानुसार वाहन चालकांकडून अपघात झाल्यास किती वर्षाची शिक्षा होऊ शकते? सो 10 वर्षाची शिक्षा होऊ शकते जर वाहन चालकांकडून अपघात झाल्यास. केंद्र सरकारने मनरेगा अंतर्गत येणाऱ्या निधीसाठी कशाची सक्ती केलेली आहे? सो केंद्र सरकारने मनरेगा अंतर्गत येणाऱ्या निधीसाठी आधार कार्डची सक्ती केलेली आहे. बांबू लागवडीसाठी टास्क फोर्स स्थापन करणारे देशातलं पहिलं राज्य कोणतं आहे? तर ते राज्य आहे आपलं महाराष्ट्र राज्य. भारतात 2023 मध्ये सर्वाधिक वाघाचे मृत्यू कोणत्या राज्यात झालेले आहेत? तर 2023 मध्ये सर्वाधिक वाघाचे मृत्यू झालेले आहेत महाराष्ट्र या राज्यामध्ये. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये 100 विकेट घेणारी दीप्ती शर्मा ही कितवी भारतीय महिला गोलंदाज ठरलेली आहे? सो 100 विकेट घेणारी दीप्ती शर्मा ही 4थी भारतीय महिला गोलंदाज ठरलेली आहे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये. स्टार्टअपच्या माध्यमातून कोणत्या राज्यात सर्वाधिक रोजगार निर्मिती झालेली आहे? सो स्टार्टअपच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक
रोजगार निर्मिती झालेली आहे. भारताचे डिजिटल चलन ई रुपीने एका दिवसात किती लाखाहून अधिक व्यवहार करण्याचा विक्रम केलेला आहे? सो भारताचे जे डिजिटल चलन आहे ई रुपी, त्याने एका दिवसामध्ये 10 लाखाहून अधिक व्यवहार करण्याचा विक्रम केलेला आहे, तोही एका दिवसामध्ये. एम.एस. स्वामीनाथन पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे किंवा कोणाला जाहीर झालेला आहे? तर तो जाहीर झालेला आहे B.R. कंबोज यांना. पहिले साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे साहित्य कला संमेलन कोठे आयोजित करण्यात आले? तो पहिले साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे साहित्य कला संमेलन पुणे येथे जे आहे आयोजित करण्यात आलं. महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2023 जाहीर झालेला आहे डॉक्टर नारायण महाराज जाधव यांना. फिडे वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा 2023 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? सो ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती उझबेकिस्तान येथे. आणि या बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? तर हे विजेतेपद पटकावलेलं आहे मॅग्नस कार्लसन यांनी. पुणे येथे आयोजित केलेल्या पहिल्या साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे साहित्य कला संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर त्याचे अध्यक्ष होते विश्वास पाटील. दुसरे विश्व मराठी संमेलन कोठे आयोजित करण्यात येणार आहे? तर दुसरे विश्व मराठी साहित्य संमेलन नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेलं आहे. 2 ते 15 जानेवारी दरम्यान कोणत्या राज्यामध्ये भारत आणि UAE या देशादरम्यानचा डिझर्ट सायक्लोन हा लष्करी सराव आयोजित करण्यात आला? सो राजस्थान येथे जो आहे भारत आणि UAE यांच्या दरम्यान डिझर्ट सायक्लोन हा लष्करी सराव आयोजित करण्यात आला. काँगो देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? सो काँगो देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झालेली आहे फेलिक्स त्सेत्सिकेदी यांची. महाराष्ट्र राज्यातील कोणत्या खासदारांना या वर्षीचा संसद रत्न हा पुरस्कार जो आहे जाहीर झालेला आहे? सो ते 2 खासदार आहेत डॉक्टर अमोल कोल्हे आणि श्रीकांत शिंदे. कोणी रॅमन मॅगसेसे पुरस्कार परत करण्याची घोषणा केलेली आहे? सो रॅमन मॅगसेसे पुरस्कार परत करण्याची घोषणा केलेली आहे संदीप पांडे यांनी. दक्षिण आफ्रिकेच्या केप टाउन मैदानावर कसोटी क्रिकेटचा सामना जिंकणारा पहिला आशियाई कर्णधार कोण ठरलेला आहे? सो दक्षिण आफ्रिकेच्या केप टाउन मैदानावर कसोटी क्रिकेटचा सामना जिंकणारा पहिला आशियाई कर्णधार ठरलेला आहे रोहित शर्मा. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक बनलेल्या आहेत रश्मी शुक्ला. मलेशिया बॅडमिंटन सुपर 1000 स्पर्धेचे उपविजेतेपद कोणत्या भारतीय टेनिस जोडीने पटकावलेलं आहे? तर ती टेनिस जोडी आहे सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी. महाराष्ट्र सरकारने सिल्क समग्र 2 ही योजना राबवण्याचा निर्णय का घेतलेला आहे? सो महाराष्ट्र सरकारने सिल्क समग्र 2 योजना राबवलेली आहे रेशीम उद्योगाच्या विकासासाठी. देशातील पहिली मुलींची सैनिकी शाळा कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? सो ही पहिली मुलींची सैनिकी शाळा सुरू होणार आहे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये. आणि याचं उद्घाटन कोणी केलेलं आहे? तर ते केलेलं आहे राजनाथ सिंग यांनी. 9 ते 13 जानेवारी दरम्यान राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा कोठे होणार आहे? सो 9 ते 13 जानेवारी 2024 या दरम्यान राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा झालेली आहे पणजी येथे. CNN न्यूज 18चा इंडिया ऑफ द इयर 2024 हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तो हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोला. कोण 5व्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधान होणार आहेत? सो शेख हसीना या बांगलादेशच्या 5व्यांदा जे आहेत पंतप्रधान होणार आहेत. देशातील सर्वात मोठ्या शिवडी न्हावाशिवा या सागरी सेतू पुलाचं उद्घाटन कोणाच्या हस्ते झालेलं आहे? सो हे उद्घाटन झालेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे? सो हे उद्घाटन होणार आहे सुमित्रा महाजन यांच्या हस्ते. आणि हे जे साहित्य संमेलन असणार आहे अमरनेळ येथे होणार आहे. 10वी वायब्रंट जागतिक परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? सो 10वी वायब्रंट जागतिक परिषद गांधीनगर गुजरात येथे आयोजित करण्यात आलेली आहे. 10व्या वायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून कोण उपस्थित होते? सो प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते शेख मोहम्मद बिन जायद, हे UAE राष्ट्राध्यक्ष आहेत. पहिला कार्बन फॅसिलिटी प्रकल्प सुरू करण्याची घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीने कोठे केलेली आहे? सो भारतातील पहिला कार्बन फॅसिलिटी प्रकल्प रिलायन्स इंडस्ट्री सुरू करणार आहे आणि तो कोठे सुरू करणार आहे? तो गुजरात येथील हजिरा येथे.
देशात रस्ते अपघातात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? सो रस्ते अपघातामध्ये प्रथम क्रमांकावर आलेलं राज्य आहे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र रस्ते अपघातामध्ये तिसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे. पंजाब या राज्यामध्ये 4,000 कोटी रुपयांच्या 29 राष्ट्रीय महामार्गाचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? सो ते करण्यात आलेलं आहे नितीन गडकरी यांच्या हस्ते. अबुवा आवास योजना कोणत्या राज्यात राबवण्यात येणार आहे? सो अबुवा आवास योजना ही झारखंड या राज्यामध्ये राबवण्यात येणार आहे. ग्लोबल बँकिंग अँड फायनान्स अवॉर्ड 2023 ने कोणत्या बँकेला सन्मानित करण्यात आलेला आहे? सो ती बँक आहे युनियन बँक ऑफ इंडिया. IIT मद्रासने दुसरे विदेशी कॅम्पस कोणत्या देशात सुरू करणार आहे? सो IIT मद्रास त्यांचं दुसरं विदेशी कॅम्पस श्रीलंका या देशामध्ये सुरू करणार आहे. महाराष्ट्रामध्ये 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2024 या काळामध्ये कोणते अभियान राबवण्यात येणार आहे? सो या काळामध्ये रस्ते सुरक्षा अभियान राबवण्यात येणार आहे महाराष्ट्रामध्ये. युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीची बैठक 2024 मध्ये कोणत्या देशात होणार आहे? सो तो देश आहे आपला भारत देश. केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण 2023 नुसार प्रथम क्रमांक पटकावलेलं राज्य आहे महाराष्ट्र राज्य. त्याच्यानंतर कोणतं शहर देशात सर्वाधिक स्वच्छ शहर ठरलेलं आहे? तर याच्यामध्ये 2 शहरं आहेत, एक आहे इंदोर आणि दुसरं आहे सुरत. आणि इंदोर हे शहर सलग 7व्यांदा जे आहे सर्वाधिक स्वच्छ शहर ठरलेलं आहे. पहिल्या मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? सो पहिल्या मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत डॉक्टर सुरेश सावंत. आणि हा जो साहित्य संमेलन आहे हे होणार आहे पैठण येथे. 18वी आशियाई चषक फुटबॉल स्पर्धा 2024 कोठे आयोजित करण्यात आली आहे? सो 18वी आशियाई चषक फुटबॉल स्पर्धा 2024 कतार येथे आयोजित करण्यात आलेली आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने तयार केलेल्या पहिल्या निपाह विषाणूच्या विरोधी लसीचं नाव काय आहे? सो ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने निपाह विषाणूच्या विरोधी जी आहे लस तयार केलेली आहे आणि तिचं नाव आहे CHDOX1 निपाह बी. हे जे आहे त्या लसीचं नाव असणार आहे. नाशिक येथे 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? सो हे उद्घाटन करण्यात आलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झालेला आहे रवी शास्त्री यांना. आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून जे आहे पुरस्कार जाहीर झालेला आहे शुभमन गिल याला. महाराष्ट्र राज्यामध्ये PM नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किती हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे? सो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्यामध्ये 30,500 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आणि कधी करण्यात आलेलं आहे? तर 12 जानेवारी 2023 रोजी. केंद्र सरकारने देशभरात किती नवीन सैनिकी शाळा उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे? सो केंद्र सरकारने 100 सैनिकी शाळा देशामध्ये उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्र ST महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर ते आहेत डॉक्टर माधव कुसेकर. 43व्या वर्षी आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये पुरुष दुहेरीच्या क्रमवारीमध्ये प्रथम क्रमांकावर पोहोचणारा पहिला खेळाडू कोण ठरलेला आहे? तर त्यांचं नाव आहे रोहन बोपन्ना. राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धा 2024 कोठे पार पडली? सो ही स्पर्धा पार पडली भुवनेश्वर येथे. महाराष्ट्र राज्यातील शिवडी न्हावाशेवा सागरी सेतूला कोणाचे नाव देण्यात आलेलं आहे? सो महाराष्ट्रातील शिवडी न्हावाशेवा सागरी सेतूला अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्यात आलेलं आहे. गयाना देशासोबत कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी कोणत्या देशाने करार केलेला आहे? सो गयाना देशासोबत भारताने कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी करार केलेला आहे आणि हा करार जो आहे हा 5 वर्षांसाठी असणार आहे. डेव्हिड चषक टेनिस स्पर्धा 2024 कोणत्या देशात होणार आहे? सो ही स्पर्धा होणार आहे पाकिस्तान या देशामध्ये. कोणत्या राज्याने हट्टी समुदायाला अनुसूचित जमाती म्हणजे STचा दर्जा दिलेला आहे? सो ते राज्य आहे हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेशाने त्यांच्या राज्यातील हट्टी समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा दिलेला आहे. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात 10 वर्षामध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या एकूण लांबीमध्ये किती टक्क्यांनी वाढ झालेली आहे?
सो गेल्या 10 वर्षामध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या एकूण लांबीमध्ये 60% वाढ झालेली आहे आणि आता सध्या भारताच्या राष्ट्रीय महामार्गाची एकूण लांबी जी आहे ही 1,46,145 किलोमीटर एवढी झालेली आहे. पीएम विश्वकर्मा योजना लागू करणारा पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? सो तो आहे जम्मू आणि काश्मीर. मागील आर्थिक वर्षात म्हणजेच 2022-23 मध्ये भारताचा विकास दर किती टक्के होता? सो भारताचा विकास दर 2022-23 मध्ये 7.2% होता. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने चालू आर्थिक वर्षात म्हणजेच 2023-24 मध्ये देशाचा आर्थिक वृद्धी दर किती टक्के राहील असा अंदाज वर्तवलेला आहे. सो त्यांनी 7.3% आपला देशाचा आर्थिक वृद्धी दर राहील आर्थिक वर्षामध्ये असा अंदाज वर्तवलेला आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार कोण भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेले आहेत? तर ते आहेत गौतम अडानी. आयसीसीच्या कसोटी क्रिकेट रँकिंगमध्ये भारताला मागे टाकून कोणता संघ अव्वल स्थानी आलेला आहे? सो भारताला मागे टाकून आयसीसी कसोटीमध्ये ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी आलेला आहे. केंद्र सरकारने विज्ञान व संशोधनाला चालना देण्यासाठी कोणत्या नव्या योजनेला मंजुरी दिलेली आहे? सो ती योजना आहे पृथ्वी विज्ञान योजना. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्रातील कोणत्या महानगरपालिकेला 5 स्टार रँकिंग मिळालेला आहे? सो पुणे महानगरपालिकेला महाराष्ट्राच्या 5 स्टार रँकिंग मिळालेला आहे स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छ सर्वेक्षणामध्ये. महाराष्ट्र कृषी पणन महासंघातर्फे मिलेट महोत्सव 2024 चे आयोजन पुणे येथे जे आहे करण्यात आलं होतं. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये 150 बळी घेणारा पहिला गोलंदाज कोण ठरलेला आहे? सो पहिला गोलंदाज ठरलेला आहे आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये 150 बळी घेणारा टीम साऊदी, आणि हा टीम साऊदी जो आहे हा न्यूझीलंडचा खेळाडू आहे. संयुक्त राष्ट्रानुसार भारताचा विकास दर 2024 मध्ये किती टक्के राहील? तर संयुक्त राष्ट्रानुसार 6.2% भारताचा विकास दर असणार आहे 2024 मध्ये. राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन कोणत्या संकल्पनेच्या आधारावर करण्यात आलेलं आहे? सो राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन विकसित भारत 2047 या संकल्पनेच्या आधारावर करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये किती वर्षांनी राष्ट्रीय युवा महोत्सव होत आहे? सो महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 16 वर्षांनी जो आहे राष्ट्रीय युवा महोत्सव होत आहे. फिफाचा सर्वोत्तम फुटबॉलपटू 2023 पुरुषमध्ये पुरस्कार मिळालेला आहे लिओनेल मेस्सी यांना, आणि हा जो पुरस्कार आहे लिओनेल मेस्सी यांना 8व्यांदा मिळालेला आहे. आणि फिफाचा सर्वोत्तम फुटबॉल 2023 महिलांमध्ये जो पुरस्कार मिळालेला आहे तो मिळालेला आहे एताना बोमती यांना, आणि ह्या ज्या आहेत फ्रान्सच्या खेळाडू आहेत. केंद्र सरकारच्या नल से जल या योजनेत महाराष्ट्र राज्यातील कोणत्या शहराचा समावेश झालेला आहे? सो केंद्र सरकारच्या नल से जल या योजनेमध्ये छत्रपती संभाजीनगर या शहराचा जो आहे समावेश झालेला आहे. राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार 2023 कोणत्या युनिव्हर्सिटीला देण्यात आलेला आहे? सो राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार 2023 जैन युनिव्हर्सिटी बँगलोर याला देण्यात आलेला आहे. रॉयल कॅरेबियनने तयार केलेली जगातील सर्वात मोठी क्रूज कोणती ठरलेली आहे? सो रॉयल कॅरेबियनने तयार केलेली आयकॉन ऑफ द सीज ही जी आहे सर्वात मोठी क्रूज ठरलेली आहे. हिची लांबी जी आहे ही 1198 फूट एवढी आहे. H2A या रॉकेटचे प्रक्षेपण कोणत्या देशाने केलेलं आहे? सो H2A या रॉकेटचे प्रक्षेपण जपान या देशाने केलेलं आहे. कोणत्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या मानवरहित विमानाचं अनावरण भारतीय नौदलासाठी करण्यात आलेलं आहे? सो हे स्वदेशी बनावटीचं मानवरहित विमान आहे दृष्टी 10 स्टारलाइनर. भारतातील पहिले बीच गेम्स 2024 आयोजन घोगला बीच जे दीव व दमणला आहे येथे करण्यात आलेलं आहे. मानवरहित दृष्टी 10 स्टारलाइनर विमानाचं अनावरण कोणत्या ठिकाणावरून करण्यात आलेलं आहे? सो हे ठिकाण होतं हैदराबाद. आणि हे जे मानवरहित दृष्टी 10 स्टारलाइनर हे विमान आहे हे कोणी तयार केलेलं आहे? तर ते तयार केलेलं आहे अदानी डिफेन्स अँड एरोस्पेसने. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या सीईओ पदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? सो भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या सीईओ पदी नियुक्ती झालेली आहे रघुराम अय्यर यांची.
भारतातील पहिलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच काय तर एआय एआय हब प्रकल्प, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हब प्रकल्प कोणत्या राज्यात होणार आहे? सो हे राज्य आहे महाराष्ट्र राज्य. सेंटर फॉर रिसर्च ऑन या संस्थेने 2023 मध्ये या वर्षामध्ये देशात सर्वात प्रदूषित शहर कोणतं ठरवलेलं आहे? सो सर्वात प्रदूषित शहर ठरवलेलं आहे बर्नी घाट, जे मेघालयला येतं. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये कोणत्या भारतीय महिला क्रिकेट खेळाडूने 3000 धावा पूर्ण केलेल्या आहेत? सो ती खेळाडू आहे स्मृती मानधना आणि असा विक्रम करणारी किंवा असा पराक्रम करणारी ती दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू आहे. बिमस्टेकच्या सरचिटणीस पदाचा पदभार कोणत्या भारतीय व्यक्तीने स्वीकारलेला आहे? सो बिमस्टेकच्या सरचिटणीस पदाचा पदभार इंद्रमणी पांडे यांनी 3 वर्षांसाठी स्वीकारलेला आहे. 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष कोण होते? सो ते होते शरद पवार. 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पिंपरी चिंचवड, जे पुण्याला येथे तिथे झालं. हिमाचल प्रदेशने सफरचंदांची होणारी चोरी थांबवण्यासाठी कोणता उपक्रम सुरू केला आहे? सो हिमाचल प्रदेशाने सफरचंदाची होणारी चोरी थांबवण्यासाठी ॲपल ऑन व्हील्स हा उपक्रम सुरू केलेला आहे. देशाची पहिली स्वदेशी असॉल्ट रायफल कोणती ठरलेली आहे? सो ती आहे उग्रम रायफल. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने भारताचे एकूण देशांतर्गत उत्पादन 2023-24 मध्ये किती लाख कोटी रुपयांवर पोहोचण्याचा अंदाज वर्तवलेला आहे? सो राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने भारताचं एकूण देशांतर्गत उत्पादन 171.79 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचवण्याचा अंदाज वर्तवलेला आहे. आशियाई नेमबाजी स्पर्धा 2024 कोणत्या देशात पार पडली? सो आशियाई नेमबाजी स्पर्धा 2024 इंडोनेशिया या देशामध्ये पार पडली. महाराष्ट्र राज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किती हजार कोटी रुपयाच्या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं? सो महाराष्ट्र राज्यामध्ये 30,500 कोटी रुपयाच्या प्रकल्पाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. कधी केलं? तर 12 जानेवारी 2024 रोजी. गांधी अ लाईफ इन 3 कॅम्पेन्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? सो या पुस्तकाचे लेखक आहेत MJ अकबर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या राज्यामध्ये नमो महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे? सो ते राज्य आहे महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र राज्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी नमो महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ केलेला आहे. राष्ट्रीय युवा महोत्सव नाशिक येथे कधी पार पडलेला आहे? सो हा महोत्सव पार पडलेला आहे 12 ते 16 जानेवारी या दरम्यान. नवी दिल्ली येथे आशियाई बौद्ध परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? सो नवी दिल्ली येथे आशियाई बौद्ध परिषदेचे उद्घाटन जगदीप धनखड, जे आपले उपराष्ट्रपती आहेत, त्यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. ऑरेंज उत्सव कोठे आयोजित करण्यात आला? ऑरेंज उत्सव आयोजित करण्यात आला नागालँड या राज्यामध्ये 24 व 25 जानेवारी 2024 ला. कोणाच्या हस्ते नवी दिल्ली येथे हमारा संविधान हमारा सन्मान हे अभियान सुरू करण्यात आलं? सो हमारा संविधान हमारा सन्मान हे अभियान नवी दिल्ली येथे जगदीप धनखड, जे उपराष्ट्रपती आहेत, त्यांच्या हस्ते सुरू करण्यात आलं. कोणता व्याघ्र प्रकल्प हा भारतातील पहिला डार्क स्काय पार्क ठरलेला आहे? सो आपला महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्प हा भारतातील पहिला डार्क स्काय पार्क ठरलेला आहे. PM घरकुल योजनेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात प्रथम राज्य कोणतं आलेलं आहे? सो PM घरकुल योजनेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यामध्ये आंध्र प्रदेश पहिला आलेला आहे आणि आपलं महाराष्ट्र जे आहे हे दुसऱ्या क्रमांकाला आलेलं आहे. टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? तर टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा इंडोनेशिया या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती. 2023चा साहित्य अकादमी पुरस्कार सोहळा कोठे पार पडला? 2023चा साहित्य अकादमी पुरस्कार सोहळा कोलकाता येथे पार पडला. मराठी भाषेतील युवा साहित्य अकादमी पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? सो हा प्रदान करण्यात आलेला आहे विशाखा विश्वनाथ यांना. 18वे विद्रोही साहित्य संमेलन कोठे होणार आहे? सो 18वे विद्रोही साहित्य संमेलन अमरनेर येथे होणार आहे 3 ते 4 फेब्रुवारी 2024 रोजी. 18वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? सो 18व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर वासुदेव मुलाटे यांची निवड झालेली आहे. कोणता खेळाडू हा 150 आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट सामने खेळणारा पहिला पुरुष खेळाडू ठरलेला आहे?
सो रोहित शर्मा हा 150 आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट सामने खेळणारा पहिला पुरुष खेळाडू ठरलेला आहे. फिल्मफेअर चित्रपट पुरस्कार 2024 कोठे आयोजित करण्यात येणार आहेत? सो पहिल्यांदा फिल्मफेअर चित्रपट पुरस्कार 2024 मुंबई बाहेर होणार आहेत आणि ते मुंबई बाहेर कुठे होणार आहेत? तर गांधीनगर, गुजरात येथे होणार आहेत. भारत आणि किर्गिस्तान यांच्यात कोणत्या राज्यामध्ये खंजर 11 हा युद्ध सराव आयोजित करण्यात आला? सो भारत आणि किर्गिस्तान यांच्यामध्ये खंजर 11 हा युद्ध सराव हिमाचल प्रदेश येथे आयोजित करण्यात आला. भूतान देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झालेली आहे? सो भूतान देशाच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे शेरिंग तोबगे यांची. सो अशा प्रकारे जो आहे आपला आजचा व्हिडिओ इकडे संपलेला आहे. आमचा कॉन्टेंट आवडला असल्यास प्लीज आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.